शिवाजीराव निलंगेकर राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शिवाजीराव निलंगेकर यांचे पुत्र संभाजी निलंगेकर सुद्धा निवडून आलेले आहेत। वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन्ही राज्याचे माजी मुख्यमंत्री, दोघे दिवंगत आहेत आणि त्यांचा पुसदा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये सर्वांना परिचित आहे। त्या मतदारसंघातनं इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून जिंकून आलेले आहेत। नवाब मलिक जरी स्वतः शिवाजीनगर मानखुर्दमधनं हरले असले तरी अणुशक्तीनगरमधनं सना मलिक या जिंकून आलेल्या आहेत। वडील हरले पण कन्या मात्र जिंकून आलेल्या आहेत। विवेक पंडित श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष, आधी समाजवादाचं राजकारण करत आले, सामाजिक संघटनांमधनं श्रमिक आणि एल्गार, श्रमिक म्हणजे एल्गार पुकारत होते, श्रमिकांसाठी आदिवासींसाठी काम करत होते, शिवसेने सोबत होते। नंतर मग ते भाजपचं समर्थन करू लागले। सुधीर स्नेहा दुबे या आपल्याला आठवत असेल की एक दुबे हत्याकांड प्रकरण झालं होतं ज्यात भाई ठाकूर यांना टाळाही लागला होता। नंतर आता ते पॅरोलवरती आहे। या भाई ठाकूरांनी स्नेहा दुबे यांचे सासरे यांचा वसईच्या रेल्वे स्टेशनवर दिवसाढवळ्या खून घडून आणला होता असा त्यांच्यावरती आरोप आहे। आणि त्यांचे बंधू हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर या दोन्ही पितापुत्रांना भाजपनं तिथे हरवलेलं आहे। आणि विनोद तावडे प्रकरणात हा सगळा इलाका चर्चेत आला होता आणि खास करून हितेंद्र ठाकूर यांना कुणीही हरवू शकत नाही असं म्हटलं जात असताना स्नेहा दुबे यांना भाजपनं आणि तिथल्या लोकांनी, नागरिकांनी निवडून दिलेलं आहे। या स्नेहा दुबे या विवेक पंडित यांच्या कन्या आहेत। आपण आता आणखी काही नजर मारूया। दोन गोष्टी मी महत्त्वाच्या सांगितल्या की नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस घराण्यावर कायम सातत्यानं टीका केलेली आहे, पण भाजप सुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीत आणि यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा याच घराणेशाहीला बळी पडलेली आहे। म्हणजे सत्तेच्या राजकारणात प्रत्येकाला त्याच सूत्रानुसार पुढे जावं लागतं आणि निवडणुका जिंकाव्या लागतात आणि राजकारण सुद्धा करावं लागतं। आरोप हे औट घटकेचे ठरतात। इतरांवर आरोप करताना स्वतःकडे मात्र भाजपनं सुद्धा पाहिलं पाहिजे की त्यांचे किती उमेदवार घराणेशाहीशी संबंधित आहे आणि ते निवडून आलेले आहेत। विधानसभेत सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम केलेले शेकापचे गणपतराव देशमुख दिवंगत यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सांगोला मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। याशिवाय रणजित देशमुख यांचे पुत्र सावनेरवरून निवडून आले। त्यांनी अनुजा केदार यांना पराभूत केलं। सुनील केदार यांच्या पत्नी आशिष देशमुख हे काटोलमधनं पण एकदा आमदार होते। सत्यजित शिवाजीराव देशमुख म्हणजे विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र हे भाजपकडून पहिल्यांदा निवडून आले। संग्राम अरुण जगताप असेल, संदीप क्षीरसागर असेल बीडवरून, डॉक्टर राहुल दौलतराव आहेर असेल, शेखर गोविंदराव निकम असतील, योगेश रामदास कदम असेल, राहुल कुल असेल, प्रताप अडसड, अमोल पाटील, ही काही नावं महाराष्ट्राच्या राजकारणातली आहे। चेतन विठ्ठल तुपे म्हणजे विठ्ठल तुपे पुण्याचे खासदार होते, आता ते अजित पवार गटामध्ये आहे। याशिवाय नमिता मुंदडा त्यांच्या मातोश्री या कॅबिनेट मंत्री होत्या। सुलभा गणपत गायकवाड म्हणजे गोळीबार प्रकरणातले जेलमध्ये भाजपचे तत्कालीन आमदार असलेले गणपत गायकवाड यांच्या पत्नी, हा कल्याणमधला त्यांचा मतदारसंघ आहे। सई प्रकाश डहाके हे दिलीप वळसे पाटील यांचे नातेवाईक आहेत आणि त्यांच्या कन्येला भाजपने उभं केलं आहे। पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आकाश फुंडकर हे दुसऱ्यांदा निवडून आले। अमल महाडिक, तुम्हाला माहिती आहे की आता सतेज पाटील यांना या महाडिक कुटुंबानं पराभूत केलं भाजपनं तिथे। त्यानंतर उत्तमराव ढिकलेंचे पुत्र ॲडव्होकेट राहुल, याशिवाय औरंगाबादचे खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, पतंगराव कदम यांचे पुत्र पलूस कडेगाववरून जिंकून आलेले विश्वजित कदम, प्रशांत रामशेठ ठाकूर म्हणजे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे पुत्र वारंवार निवडून येत आहेत। हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल, दिवंगत सुभाष झाणक यांचे पुत्र अमीज हे काँग्रेसचे सगळे उमेदवार आहेत। मोनिका राजीव राजळे, सिद्धार्थ शिरोळे,
आबांचे पुत्र आर पाटलांचे पुत्र रोहिते पहिल्यांदा निवडून आले, पद्मसिंहांचे पुत्र पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंह दुसऱ्यांदा निवडून आले आहेत, सुनील राऊत हे संजय राऊतांचे बंधू आहेत, विक्रोळीवरून निवडून आलेले दुसऱ्यांदा, आणि दिवंगत काँग्रेसचे नेते संजय देवताळे जे कॅबिनेट मंत्री होते त्यांचे पुत्र करण देवताळे सुद्धा वरोऱ्यावरून निवडून आले आणि प्रतिमा धानोरकर यांचे बंधू तिथून हरलेले आहेत. याशिवाय खासदार नितीन पाटील यांचे बंधू मकरंद पाटील हेही जिंकून आलेले आहेत वाईवरून, आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी आपल्या बहिणीलाच तिथे उभं केलं आणि काँग्रेसने तिकीट दिलं डॉक्टर ज्योती गायकवाड यांना.